संजना आपल्या कमाईचा एक मोठा हिस्सा गुंतवते, पण तिच्या पोर्टफोलिओमध्ये FD, PPF, रिकरिंग डिपॉझिट, फिजिकल गोल्ड सारखी पारंपरिक उत्पादने आहेत. त्यातच अनेक लोक आता सोन्यात डिजिटल पद्धतीने गुंतवणूक करत आहेत, असे तिने एका बातमीत वाचले. याबद्दल तिने आपला ऑफिसचा मित्र नीरव याच्यासोबत चर्चा करण्याचे ठरवले. यार नीरव, मैंने वैसे कई चीज़ों में इन्वेस्ट कर रखा है, लेकिन कभी ETF या डिजिटल गोल्ड में नहीं किया, क्योंकि मुझे इसके बारे में नॉलेज नहीं है. अगर तुम इसके बारे में कुछ जानते हो तो बताओ. तो तूने फिजिकल गोल्ड में तो इन्वेस्ट किया ही होगा ना? हाँ, कम से कम मेरे पोर्टफोलियो में 20% जो हिस्सा है वो फिजिकल गोल्ड का है. चलो अच्छी बात है, तुम डिजिटल गोल्ड लेने के बारे में सोच तो रही हो. आज के ज़माने में अपने पोर्टफोलियो में कुछ ना कुछ हिस्सा डिजिटल गोल्ड का भी होना चाहिए. और हाँ, डिजिटल गोल्ड में निवेश करने के बहुत अलग अलग तरीके हैं. इसको चलो अच्छे से समझ लेते हैं. सोन्यामध्ये डिजिटल स्वरूपात गुंतवणूक करण्याचे अनेक पर्याय आहेत. त्यातील एक पर्याय म्हणजे फिनटेक कंपन्यांच्या ॲपच्या माध्यमातून गुंतवणूक करता येते. या व्यतिरिक्त गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड म्हणजेच गोल्ड ETF, सॉवरिन गोल्ड बॉन्ड आणि गोल्ड म्युच्युअल फंडमध्ये देखील डिजिटल स्वरूपात गुंतवणूक करता येते. आता या सर्व पर्यायाबद्दल विस्ताराने समजून घेऊया. सगळ्यात आधी डिजिटल गोल्डबद्दल जाणून घेऊया. आजकाल अनेक बँका, फिनटेक प्लॅटफॉर्म, ज्वेलरी मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या गुंतवणूकदारांना डिजिटल स्वरूपात सोन्यात गुंतवणूक करण्याची सुविधा देतात. इथे गुंतवणूकदारांना ऑनलाईन सोने खरेदी करता येते. याचा फायदा म्हणजे फिजिकल स्टोरेजची गरज पडत नाही. ग्राहकांकडे तितकेच सोने असते जितके डिजिटल स्वरूपात सोने खरेदी केलेले असते. MMTC, PAMP, सेफ गोल्ड, ऑगमेंट गोल्ड यासारख्या अनेक कंपन्या डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करतात. कोणीही या कंपन्यांच्या वेबसाईटवर जाऊन डिजिटल सोने खरेदी करू शकते. अनेक ज्वेलर्स म्हणजे ज्वेलरी कंपन्या देखील डिजिटल सोन्याची विक्री करतात. तुम्ही ज्या कॉईन, बार किंवा दागिन्यामध्ये गुंतवणूक केली असेल तर ते फिजिकली मिळवू शकता किंवा सध्या सुरू असलेल्या दराने त्याची विक्री देखील करू शकता. डिजिटल गोल्डमध्ये कमीत कमी ₹1 गुंतवणूक करू शकता, परंतु ही गुंतवणूक सेबीच्या कक्षेत येत नाही. आता डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करण्याआधी कोणत्या बाबी ध्यानात घेतल्या पाहिजेत ते समजून घेऊया. देखिए, सबसे बड़ी बात है, डिजिटल गोल्ड में निवेश करने से पहले आपको इस बात का जरूर ध्यान रखना चाहिए कि आपकी कहीं ऐसा तो नहीं कि आपको फिजिकल रिक्वायरमेंट हो, क्योंकि अगर आपको लॉन्ग टर्म निवेश करना है और आपको डिलीवरी से बचना है, ज्वेलरी में आपको इन्वेस्टमेंट नहीं करना है और आपका गोल दो चीजों पे क्लियर होना चाहिए कि आपको कम से कम 5 से 10 साल का निवेश करना है, पहला. दूसरा, आप उस फंड को तभी इस्तेमाल करेंगे जब वो आप या तो एजुकेशन के लिए उसको यूज करेंगे या फिर मैरिज के लिए यूज करेंगे. इतने लंबे विजन के लिए अगर आप लेते हैं तभी आपको गोल्ड के डिजिटल गोल्ड की खरीदारी करनी चाहिए. आता सॉवरिन गोल्ड बॉन्ड म्हणजे काय ते समजून घेऊया. ही एक सरकारी योजना असून RBI द्वारे हे बॉन्ड इश्यू केले जातात. याची मॅच्युरिटी 8 वर्षांची असून 5 वर्षानंतर याची विक्री करता येते. सॉवरेन गोल्ड बॉन्डची खरेदी लॉन्च होताच करता येते. त्यानंतर कधीही स्टॉक एक्सचेंजच्या माध्यमातून आपल्याला विक्री करता येते. सध्या जे सॉवरेन गोल्ड आहेत त्यावर वर्षाला 2.5% रिटर्न मिळतो. हा रिटर्न दर 6 महिन्याने गुंतवणूकदाराच्या खात्यात जमा होतो. यामध्ये कमीत कमी 1 ग्रॅम आणि जास्तीत जास्त 4 किलो सोन्यासाठी गुंतवणूक करता येते. जेव्हा या बॉन्डची विक्री करतात तेव्हा त्या हिशोबाने तुम्हाला पैसे मिळतील. म्हणजे सोन्याचे भाव वाढले तर तुमचा फायदा होईलच आणि दरवर्षी मिळणाऱ्या रिटर्नचा अधिक फायदा होईल. सॉवरेन गोल्ड बॉन्डमधून होणाऱ्या नफ्यावर कर लागत नाही, परंतु दरवर्षी जमा होणारा रिटर्न हा तुमच्या वार्षिक उत्पन्नात जोडलेला असतो. त्यावर स्लॅबनुसार कर लागतो. आता गोल्ड ETF म्हणजे काय ते जाणून घेऊया. गोल्ड ETF मधील गुंतवणूक ही शेअर बाजारातील गुंतवणुकीप्रमाणे असते. यामध्ये एक्सचेंजच्या माध्यमातून खरेदी विक्री करता येते. यामध्ये फिजिकल गोल्ड आणि डीमॅट फॉर्ममध्ये गुंतवणूक केली जाते. तुम्ही एखाद्या डीमॅट खात्याच्या माध्यमातून गोल्ड ETF मध्ये गुंतवणूक करू शकता. त्यामुळे जर आता संजनाने डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करण्याचे ठरवले असेल तर तिच्या पोर्टफोलिओमध्ये याचा किती हिस्सा असावा ते समजून घेऊया. सबसे बड़ी बात है कि अगर डिजिटल गोल्ड में निवेश कर रहे हैं तो हमेशा अपना पोर्टफोलियो डाइवर्सिफाई रखिए. अगर आप इक्विटी, कमोडिटी, करेंसी और कमोडिटी में आते हैं, अगर आप गोल्ड पे निवेश कर रहे हैं तो कम से कम 15% निवेश आपके पूरे, यानी अगर आपके पास ₹100 हैं तो आपको ₹15 यानी कि 15% का निवेश आपको गोल्ड के फॉर्म में करना चाहिए. अब आपकी चॉइस है कि वो लंबा निवेश करना है तो आप डिजिटल गोल्ड में कर सकते हैं, और अगर आपको छोटा यानी शॉर्ट टर्म निवेश करना है तो आप
उसको आप फिजिकल गोल्ड पे कर सकते हैं। गोल्ड ETF मध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला फिजिकल गोल्ड मिळत नाही व युनिट्सच्या विक्रीवर रक्कम मिळते. जर गोल्ड ETF मध्ये 36 महिने किंवा 3 वर्षापेक्षा जास्त गुंतवणूक राहिली असेल तर त्यावर मिळणारा रिटर्न हा लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स म्हणून द्यावा लागतो. ETF गोल्डचा मोठा फायदा म्हणजे यातून खरेदी विक्री सहज करता येते. याची सरासरी पाहिल्यास गोल्ड ETFने 6 मार्च 2023 पर्यंत 1 वर्ष, 3 वर्ष आणि 5 वर्ष यामध्ये अनुक्रमे 7%, 9% आणि 12% रिटर्न दिला आहे. गोल्ड म्युच्युअल फंड हा देखील एक चांगला पर्याय आहे. हे म्युच्युअल फंड्स अनेक गोल्ड इन्स्ट्रुमेंट्समध्ये गुंतवणूक करतात. गोल्ड फंड्स बहुतांश गुंतवणूक गोल्ड ETF मध्ये करतात. यामुळे या म्युच्युअल फंडला गोल्ड सेव्हिंग फंड असं देखील म्हणलं जातं. यामध्ये 90 ते 100% हिस्सा गोल्ड ETF मध्ये गुंतवला जातो. तसेच काही हिस्सा हा मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट किंवा शॉर्ट टर्मच्या डेट उत्पादनांमध्ये गुंतवला जातो. परंतु गोल्ड म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना गुंतवणूकदारांना डीमॅट अकाउंटची गरज नसते. तुम्ही डीमॅट मार्फत गुंतवणूक करू शकता. तसेच फिजिकल फॉर्म भरून सुद्धा गुंतवणूक करता येते. याची खरेदी विक्री शेअर्स प्रमाणे एक्सचेंजवर करता येते. त्यामुळे आता फिनटेक कंपन्या, बँका आणि ज्वेलरी कंपन्यांकडून मिळणाऱ्या डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करावी की गोल्ड ETF, गोल्ड म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करावी असा प्रश्न उभा राहतो. देखिए, आपके पास अब गोल्ड में इन्वेस्टमेंट करने के और डिजिटल गोल्ड खरीदने के कई एवेन्यू हैं. आप गोल्ड के ETF भी खरीद सकते हैं, साथ ही आप गोल्ड बॉन्ड भी खरीद सकते हैं जो कि समय समय पर गवर्नमेंट देती है, जिसमें कि आपको अच्छा खासा इंटरेस्ट यानी 2.5% से 2% का आपको इंटरेस्ट भी मिलता है और आपके गोल्ड के जो प्राइसेस बढ़ते हैं उसका भी फायदा मिलता है. और अगर आपका लंबा निवेश है तो मुझे लगता है कि आपको ऑथेंटिकेटेड सोर्स से ही लेना चाहिए और खास तौर से थोड़ा सा आपको ज्वेलर से या फिर इंडिपेंडेंट जो बॉन्ड देते हैं उनसे थोड़ा बचना चाहिए. कोशिश करें कि आप जो गोल्ड का बॉन्ड है या फिर एक्सचेंज ट्रेडेड फंड है आप उनमें निवेश करें. और अगर आपको म्यूचुअल फंड में निवेश करना है तो सिर्फ गोल्ड की जगह आपको इक्विटी की तरफ ज्यादा फोकस होना चाहिए, क्योंकि गोल्ड के म्यूचुअल फंड में बहुत ज्यादा यहाँ पर रिटर्न्स एक्सपेक्टेड नहीं होते हैं. तो आप कोशिश करें, आपको बेस्ट ऑप्शन जो मिलता है वो है आपके लिए कि आप गोल्ड बॉन्ड या फिर ETF में निवेश करें. सर्व प्लॅटफॉर्मवर सोन्याच्या किमतींमध्ये फरक आहे हे तुम्हाला जाणवेल. ब्रोकरेज चार्जेस, स्टोरेज चार्जेस सारखे अनेक प्रकारचे चार्जेस यामुळे एक्सपेन्स रेशो देखील वेगवेगळा असतो. त्यामुळे तुमचे ध्येय काय आहे आणि जोखीम किती घेऊ शकता हे ठरवून निर्णय घ्या. गुंतवणूक करताना काही अडचण आल्यास आर्थिक सल्लागाराचा सल्ला अवश्य घ्या.